सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप आणि त्यांच्यातल्या उत्तरार्धातल्या प्रकरण 12व्याचं आपलं वाचन चालू आहे. मागच्या भागात त्यांनी सांगितलं की एका त्रासाचं उदाहरण म्हणून ते काही गोष्ट सांगणार आहेत. तर बघूया ती काय गोष्ट आहे. एकदा हिंदूज केवळ त्रास देण्यासाठी म्हणूनच जे कधी नमाज देखील पढत नसत अशा मुसलमानी, चोर, डाकू इत्यादी दंडितांनी पहाटे आणि अर्ध्या रात्री देखील उंच ओरडून बांग देण्यास आरंभ केला. त्यांच्या मोठ्याने ओरडण्याने सर्वांची झोप मोडून मोठा त्रास होऊ लागला. अधिकाऱ्यांनी दटावले, पण ते आमचा धर्म आहे म्हणून उलट दटावीत. वरिष्ठ अधिकारीही थकले. तेव्हा आम्ही आमचे नेहमीचे औषध दिले. 1-2 हिंदू अगदी पटाईत बंदीगृहातील लुटारूंचेही गुरु असे हाताशी धरले. त्यात एक दात पडलेला आणि चोऱ्या करीत 4-5 वेळा मोठमोठ्या शिक्षा घेत कारागृहातच आपले घर समजणारा म्हातारा होता. त्यांनी पहाटेस उठून मोठ्याने रामनाम जपण्यास आरंभ केला. मुसलमान बांग देत ओरडू लागला की ह्या हिंदूंनी तुळशीदासाचे दोहे आणि रामनाम उच्चारित त्यांच्याही पेक्षा मोठ्याने ओरडू लागावे. शिपायांनी त्या हिंदूस दटावताच आम्ही मध्ये पडावे आणि म्हणावे, हे काय, एकतर सर्वांसच प्रार्थना मोठ्याने करणे बंद करा, नाहीतर मुसलमानांप्रमाणेच यांनाही मनपूत प्रार्थना करू देणे भाग आहे. मुसलमान रात्री नमाज पडताना पाहिला की या हिंदू भक्तांनी भजन करण्यास आरंभ करावा. मुसलमानांच्या रागास पारावार राहिला नाही, पण निरुपाय झाला. हिंदूंच्या झोपा ते मोडीत, तसेच त्यांचीही झोप हिंदू मोडू लागले. तेव्हा त्या दोन्ही लुच्चेपणाचा छेद परस्पर जाऊन बाकी पूज्य उरली. आणि अधिकाऱ्यांच्या शिक्षेसही जो मुसलमानी गुंडपणा बंद करता आला नाही, तो हिंदू गुंडपणाची तोड मिळताच आपण होऊन बंद पडला. याच औषधाने एका खिलाफती वृत्तसंपादक मुसलमानाचा समानत्वाचा भ्रमही बराच उतरला. तो पाण्यास हिंदूंनीच का शिवावं, मुसलमान काय मनुष्य नाहीत असं म्हणून बळाने शिवे. मी त्याच्या त्या युक्तिवादास पूर्णपणे अनुमोदन देऊन तिथेच असलेल्या हिंदू मेहत्रास त्याच पाण्याच्या पिंपातून पाणी शुद्ध भांड्याने पण स्वतः घ्यावयास सांगे. असे होताच तो मनुष्य समान मानणारा खिलाफती मुसलमान त्या मेहत्रास म्हणजे अस्पृश्यास दटावू लागला आणि ते पाणी नमाजास अशुद्ध झाले म्हणून घेईना. तेव्हा समानतेचे ढोंग असे 2-3दा उघडकीस आणल्यावर मुसलमानांनी ठरलेल्या हिंदू पाणीवाल्याकडून पाणी गुपचूप घेण्यास आरंभ केला आणि ते पुन्हा पाण्यास शिवले नाहीत. मध्यंतरी त्या उद्दंड पठाणांची आणि कारागृहात मुरलेल्या सोद्या सिंधी मुसलमानांची अधिकाऱ्यांच्याच निर्बंधाचे शिस्तीवरून खटका उडून प्रकरण विकोपास गेले. तेव्हा त्या गुंडांनी शेवटचा परिचित उपाय म्हणून दंगा करण्याचं ठरवलं. हिंदू वॉर्डर, हिंदू शिपाई आणि आम्ही हिंदू घटक राजबंदी या सर्वांस भयंकर मारहाण करण्याचा कट चालला. एके दिवशी जेवणे होताच एकाएकी ते मुसलमानी गुंड उसळून हिंदूंवर तुटून पडले. काही हिंदू शिपायास आणि हिंदू वॉर्डरास आम्ही प्रथमपासून सावध करीत आलेलो होतो. त्यामुळे तो घाला अचानकपणे आला तरी हिंदूंची तोंड दिले. कित्येक हिंदू वॉर्डर रक्तबंबाळ झाले. कित्येक मुसलमान गुंड बेदम चोपले गेले. ते ओरडत आणि मारहाण करीत आमच्यावर चालून येण्यासाठी बंदीगृहाच्या आतल्या भागात घुसू पाहत होते. आम्हीही सज्ज आणि सावधपणे खोलीबाहेर पडून हिंदू संरक्षणार्थ लढण्याचे उत्तेजन देत होतो. इतक्यात भयघंटा वाजू लागली. जिकडे तिकडे मारो हाणो म्हणून मारामारी सुरू झाली. सशस्त्र पोलिसांना सुद्धा पर्यवेक्षकही आले. गोळी घालावयाचा धाक घातला. तेव्हा मुसलमानी गुंड एकजात घाबरले, धरले गेले. बहुतेक मार खाऊन रक्तात न्हायलेले होते. पुढे खटले झाले. आघातक गुंडास शिक्षा झाल्या. ज्या हिंदू वॉर्डरांनी स्वतःचे आणि इतर हिंदूंचे रक्षण केले आणि कायद्याची बाजू उचलली त्यास प्रशंसके देण्यात आली. या सर्व प्रकाराने जे हिंदू शुद्धी चळवळ सुरू केली म्हणून आम्हासच बाडगा म्हणत ते देखील शुद्धीस अनुकूल झाले आणि थोडेच दिवसात एका अगदी मूळच्या मुसलमानास शुद्ध करून घेण्यात आले. तेव्हा मुसलमानांनाच आमचेवर खटला करावा लागला. नेहमीप्रमाणे कोटीक्रम होत होत अंती निर्णय झाला की यापुढे कारागारात कोणासही धर्मांतर करण्याची बंदी असावी. अशा रीतीने
हिंदूस पाठविण्याचा धंदा बंद पडला. आमच्यावर आक्रमण करण्यासाठी टपून बसलेल्या धर्मवेड्या मुसलमानांवर आम्ही शेवटपर्यंत सावधानपणे दृष्टी राखून होतो. राजबंदी पूर्वी खिलाफत चळवळीत होते. स्वतः पैसे देऊन आणि प्रचार करून झटलेले होते. त्यांचे देखील या सर्व चळवळींनी आणि प्रकारांनी डोळे उघडून ते हिंदू संघटनांचे कट्टे पुरस्कर्ते झाले आणि संघटनांचे दुर्बिणीतून पाहण्याची सवय लागताच त्यांचे राजकारणही प्रतियोगी धोरणात रूपांतर पावले. ते सुटून गेल्यावर आपापल्या प्रांतातून हिंदू संघटनांचा नेटाचा पुरस्कार करीत होते. अंदमानाप्रमाणेच रत्नागिरीच्या कारागारातही जोराने चालवली ती शिक्षणाची चळवळ. स्वतः कित्येकास शिकवलं. पैसे देऊन पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती उत्पन्न केली. ग्रंथालयात पुस्तकं नव्हती. अर्जावर अर्ज करून मुंबई सरकारकडून लिखाणं धाडून नवीन पुस्तके 500 रुपयांपर्यंत आणवली. ती टिप्पणी स्वतः करून दिली. पर्यवेक्षकाकडून आणि सरकारी मुख्य शिक्षण विभागाकडून संमत होताच ती मागवण्यात आली. बंदिवानांची वाचण्याची रुची इतकी वाढली की त्यामुळे 1.5 वर्षात कारागृहातील भांडणांची संख्या इतकी दृग्गोचर होईल अशी कमी झाली की कारागृहाचे प्रतिवृत्तांत तिचा अधिकाऱ्यांना उल्लेख करावा लागला आणि त्याचे कारण शैक्षणिक अभिरुची वाढली हेच होय हे मान्य करावं लागलं. मुसलमानांच्या ईद इत्यादी सणात त्या सार्वजनिक प्रार्थना करू दिली जाई. मौलवीही येई. ख्रिस्त्यातही ती सवलत असे, पण हिंदूच नसे. म्हणून सर्व राजबंदीवानांनी खटपट करून हिंदूंसाठीही गोकुळ अष्टमीस मुंबई सरकारकडून कथेची परवानगी मिळवली. उपासास सामान देण्यासही प्रीत पाडली. हरिकथा सार्वजनिकपणे करण्यात आली. कारागृहात राजबंदीवानांच्या प्रयत्नाने इतर अवस्थेतही फार सुधारणा झाली. उदाहरणार्थ, तेथील शौचकूपाची अत्यंत ओंगळ पद्धत घेऊ. 6-7 माणसे एकदम त्या शौचकूपात रांगेने बसावयाची. मध्ये आडपडदा मुळीच नाही. इतकंच नव्हे तर पावसात वा उन्हात वर छप्पर देखील नाही आणि इतक्या जवळ बसणे की अगदी अंगाला अंग लावून सगळ्यांना बसावे लागे. पाणी बरोबर न्यायचे नाही तर सगळ्यांनी तसेच उठून दूरच्या नळावर जाऊन तिथे अंगाचा मळ धुवायचा. अशा गलिच्छ गैरसोयी राजबंदीवानातील मंडळींच्या चळवळीने पुष्कळ अंशी दूर झाल्या. अन्न सुधारले. कामाचा जाच कमी झाला. त्या योगे ऑर्डर अँड डिसिप्लिन ॲज लेड डाऊन बाय रेग्युलेशन्स कमी न होता बंदीवानांची वागणूक उलट अधिक टापटिपीची आणि शिस्तवार झाली. आणखी एक अपुरं कार्य रत्नागिरी बंदीगृहात असताना आंशिक पूर्णत्व पावत होतं. अंदमानात असताना जेव्हा इतर काहीच प्रत्यक्ष राष्ट्रकार्य करणे शक्य दिसेना तेव्हा एक काव्य मनातल्या मनात रचावयाचे म्हणून आम्ही केलेला निश्चय वाचकांच्या लक्षात असेलच. पुढे अनेक प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळत गेली तसे तसे ते मागे पडले. रत्नागिरीस बंदीत असताना रचलेल्या त्या खंडकविता ज्या एका काव्याच्या अनुबंधाने गोवल्या जाणार होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या. पूर्वीच पुऱ्या झालेल्या कविता संकलित केल्या आणि हिंदू संघटनास अत्यंत आवश्यक त्या कार्याच्या केवळ पायाच असलेली जी हिंदू शब्दाची व्याख्या तिचं निश्चित रूप ठरवण्यासाठी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. अंदमानमधून आमची कित्येक लिखाणं आम्ही घरी धाडलीच होती. वरील सर्व कवितातून निवडून आमच्या बंधूंनी कमला, सप्तर्षी आणि गोमांतक ही काव्ये प्रसिद्ध केली. ती प्रथमतः प्रच्छन्न नावाखालीच प्रसिद्ध केली गेली. चौथे विरहोच्छ्वास इत्यादी फुटकळ कवितांचे पुस्तकही छापले होते, पण त्यात आमच्या अनुपस्थितीमुळे इतक्या मुद्रण त्रुटी राहून गेल्या की ते अशुद्ध पुस्तक प्रकाशने बंद करावे लागले. ती सर्व आवृत्ती छापूनही नष्ट केल्यासारखीच टाकून द्यावी लागली. कमला, गोमांतक आणि महासागर ही खंडकाव्ये त्या प्रथम संकल्पित महाकाव्याची उपांगे म्हणून निर्मिलेली होती. ती उपांगे जिवंत राहिली, परंतु जिची ती उपांगे होती त्या मुख्य देहलतेचा अजून जन्मही झाला नाही. असेच आहे. उपाधीचे काम ऐसे, काही साधे काही नासे. या ग्रंथापाठोपाठच हिंदुत्व हा आमचा इंग्लिश भाषेतील ग्रंथही आमचे मित्र श्री केळकर यांनी प्रसिद्ध केला. रत्नागिरीच्या कारागृहात प्रथम स्वतःचे पुस्तकही मिळेना. पुढे रामदास तेवढा मिळाला. त्या ग्रंथाच्या विशेषतः दासबोध आणि स्फुट अभंग यांचा लहानपणापासून दृढ परिचय होताच. त्यात इतर पुस्तक नाही, तेव्हा त्याची वारंवार अनेक पारायणं केली.
पुढे मग पुस्तकं मिळू लागली आणि लेखन साहित्यही मिळाले. तेव्हा वाचन आणि लेखन सुरू झालं. पृथ्वीराज रासो, भविष्यपुराण, वेदिक इंडिया इत्यादी अनेक मोठे मोठे ग्रंथ आद्यंत वाचले. एक दिवस सहज बातमी म्हणून एकास विचारावयास गेलो तो कळले की बाबा अत्यंत चिंताजनक स्थितीत आहेत. माझ्यापासून कलकत्त्यास त्या बोळाने दूर नेले गेल्यावर बाबांना विजापूरच्या कारागृहात बंद करण्यात आले. त्यास भेटण्यास माझे कनिष्ठ बंधू डॉक्टर सावरकर गेले असता त्यांना आज्ञा झाली की खादीचा वेश बदलाल तर आत या. अर्थातच कनिष्ठ बंधूने ती अपमानास्पद अट नाकारली आणि गव्हर्नरपर्यंत आंदोलन पोचवून ती अट तोडून टाकविली. शेवटी खादीच्याच वेशात त्यास कारागृहात बाबास भेटू दिले. बाबांचे विजापुरास फार हाल झाले. कल्पना करवणार नाही अशा एका ओसाड आणि भयाण खोलीत त्यास एकटे कोंडले. पुढे याच तुरुंगात एका राजबंदीस वेड लागले असे आम्ही ऐकले. त्या कोठडीत निदान बाबांच्या मनावर तरी फार घातक परिणाम होऊ लागला. पुढे त्यास अहमदाबादेस नेले. येथे एकांताचा क्रूर पुष्कळ कमी झाला, पण त्यांच्या विकोपास जाणाऱ्या क्षयाची काहीच काळजी घेण्यात आली नाही. आणि त्यांच्या त्या अत्यंत श्रमसहिष्णू देहाच्या सहनशक्तीसही हार खावी लागली. ते अत्यवस्थ स्थितीत बंदीगृहातील रुग्णालयात पडले. एका राजबंद्याच्या साहसाने ती बातमी बाहेर फुटली. आमचे कनिष्ठ बंधू गेले. तो बाबा जवळजवळ आसन्न मरणस्थितीत, पण धैर्य मेरूसारखे अचल. ही बातमी मला कळताच वाटले बाबा आता हातचे जातात. सर्वच आपण जाणारे प्रवासी आहोत. आयुष्य ही 2 दिवसांपुरते उतरण्याची धर्मशाळा आहे. पण बाबा जन्मभर दुसऱ्यांसाठी हालसोशीत झिजत असताना, जवळ मायेचं कोणी तोंडात पाण्याचा थेंब घालण्यासही उरलेलं नसताना जातात. शेवटी कारागृहाने त्यास जे गिळले ते गिळलेच. हाय हाय, बाबा शेवटी ठार मारले. ठार मारण्याहून शतपट क्रूरपणाने छळून ठार मारले. यांनी राग अंगात मावेना, दुःखाने श्वास घेणे क्षणभर जड जाऊ लागले. तेव्हा अशा अत्यंत अस्वस्थ प्रसंगी आमचा परिपाठ असे त्याप्रमाणे स्थिरासन घालून स्वस्थ बसलो. चित्त शक्यतो समाहित केले आणि मग स्वतःच विचारले, जळफळून काय उपयोग? बाबा कष्टांनी ठार केले. बहुतेक त्यांचा बळी त्या घेतला. पुढे काय? पुढे केवळ शोक नाही तर प्रतिशोध वाटेल त्या रीतीने, आणि सुटका होताच. बस, बाबांच्या मरणाचा. नंतर त्यांचं श्राद्ध करीन. इतर अनेक देशभक्तांची श्राद्धेही लोक अशी करू लागतील. हा